करमाळा तालुक्यातील कुगाव येथे एक अनोखी परंपरा जी आहे ती जपली जाते। आपण सध्या करमाळा तालुक्यातील कुगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहतोय की आपण देशामध्ये आहे जे आहे ते उद्या हनुमान जयंती साजरी केली जाते, परंतु आज करमाळा तालुक्यातील कुगाव येथे देशाच्या एक दिवस अगोदर जी आहे ती ही हनुमान जयंती जी आहे ते साजरी केली जाते। या ठिकाणी जे आहे ते सर्व ग्रामस्थ देखील या ठिकाणी जमले आहेत। या ठिकाणी जो आहे तो कुगावमध्ये आजच हनुमान रायाच्या भक्तांचा जो महापूर आहे तो लोटल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून नेमकं या अनोख्या परंपरेचं काय महत्त्व आहे, काय सांगाल? देशामध्ये उद्यापासून हनुमान जयंती साजरी होते, परंतु कुगावमध्ये आजच हनुमान जयंती साजरी केली गेली, नेमकं काय परंपरा आहे? या ठिकाणची परंपरा अशी पौराणिक आहे। पद्म पुराणामध्ये अंतर्गत जो भीमा महात्मा नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये 33व्या अध्यायामध्ये या ठिकाणी कूर्मतीर्थ आहे। कूर्मतीर्थाच्या ठिकाणी अंजनीने तप केलं आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। या ठिकाणी महारुद्र अवतार झाला हनुमानाचा आणि म्हणून या ठिकाणी हनुमान तीर्थ आहे। या 33व्या अध्यायामध्ये 22 ओव्या या हनुमान तीर्थाच्या हनुमान जन्माच्या आहेत आणि राहिलेल्या 22 ओव्या चिकलठाणच्या कोटलिंग तीर्थाच्या आहेत। या ठिकाणी हनुमान जन्म झाला असल्यामुळं पूर्वपरंपरागत असं एक दिवस अगोदर या ठिकाणी हनुमान जन्म होत असतो। या ठिकाणी इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा इंग्रजांनी या ठिकाणी 23 एकर जमीन या हनुमान मंदिरासाठी दिलेली आहे। या ठिकाणी परंपरागत कीर्तन सेवा करताना सुद्धा कीर्तनकार याचा उल्लेख करतात की श्री हनुमान जन्मस्थान हे कुर्मग्राम कुगाव तालुका करमाळा या ठिकाणी आहे। आणि 31 मे 2022 रोजी जी धर्म परिषद झाली होती, राष्ट्रीय धर्म परिषद, त्या ठिकाणी तिघांनीच सहभाग घेतलेला होता। एक किष्किंधावाले होते आणि दुसरे त्र्यंबकेश्वरवाले होते आणि मी तिसरा त्या ठिकाणी होतो। त्या ठिकाणी जे गोंधळ झाला तो गोंधळ सगळ्यांनी पाहिला आहे, परंतु मी 5 मिनटं त्या ठिकाणी या 33व्या अध्यायाचा पुरावा दिला आणि या 33व्या अध्यायामध्ये कूर्मतीर्थ आहे आणि हनुमान तीर्थ आहे, स्पष्ट उल्लेख आहे। आणि म्हणून तुम्ही कुठल्याही ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख कुठं झालेला आहे हे स्पष्ट दाखवा असं मी त्यांना म्हटलं, परंतु ते निरुत्तरित झाले। आणि मग तिथून पुढं हे गाव जे आहे हे तिन्ही बाजूनी पाणी आहे, या ठिकाणी कुठलीही सोय नाही, त्यामुळं दुर्लक्षित हे गाव असल्यामुळं की हे हनुमान जन्मस्थान असतानासुद्धा कोणाला माहीत नाही। परंतु योगायोगाने या ठिकाणी उड्डाण पूल होतो आहे। माननीय अजितदादा पवार यांनी हा पूल 400 कोटी खर्च करून बांधतायत आणि या ठिकाणी हनुमान तीर्थ आणि श्रीराम जन्मस्थान, हनुमान जन्मस्थान आणि श्रीराम जन्मस्थान असा प्रवास या ठिकाणी भक्तांना करता येईल। या ठिकाणी आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली। सगळ्यांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा त्यानिमित्ताने देतो। आणि आमच्या या ठिकाणी परंपरागत असं जे कीर्तन सेवा करतात हरिभक्तपरायण प्राध्यापक सागर महाराज बेलापूरकर हे याविषयी अधिक माहिती सांगतील। मी त्यांना विनंती करतो की प्राध्यापक सागर महाराज बेलापूरकर यांनी यासंबंधी बोलावं। आपल्याबरोबर आता सागर महाराज देखील आहेत। महाराज, काय सांगाल? आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये जे आहे ते उद्या हनुमान जयंती साजरी केली जाते, कुगावमध्ये एक दिवस अगोदर केली जाते, काय महत्त्व असेल, काय आपलं सांगाल? ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म 2 ठिकाणी झालेला पाहायला सापडतो, एक मथुरेच्या ठिकाणी आणि दुसरं गोकुळाच्या ठिकाणी। मथुरेमध्ये जो जन्म झाला त्या ठिकाणी जाहीर करता आलं नाही, कारण सुरक्षिततेचं काहीतरी संकट त्या ठिकाणी होतं। त्याच पद्धतीनं अंजनी माता ही तपश्चर्या करत 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 ही कृष्णा नदीच्या काठावरून येत होती। पुढे ती भीमा नदीच्या माध्यमातून पुढं आपल्या भीमाशंकराच्या ठिकाणी जाणार होती, परंतु ज्यावेळी ती संध्याकाळी ज्या ठिकाणी थांबायची त्या ठिकाणी एका अष्टाऱ्या लिंगाची स्थापना करायची, भगवान शिवशंकराचे लिंग करायची, त्या ठिकाणी रात्रभर उपासना करायची आणि मग सूर्योदयाच्या वेळेस दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी ती प्रस्थान करत होती। असं करत असताना याच ठिकाणी तिला प्रसव वेदना सुरू झाल्या आणि भगवान असणारे महारुद्राचे अवतार जे मारुतीराय आहेत त्यांचा जन्म या ठिकाणी झाला। जन्म जरी या ठिकाणी झाला असला तरी सुरक्षिततेचं कारण फार मोठं असल्यामुळं या ठिकाणी ते जाहीर करता आलं नाही। मग पुढे ते त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी गेले आणि मग हनुमंतरायांचा जन्म झाला असं त्यांनी जाहीर केलं। वास्तविकतः आपण जर विचार केला तर
ज्या पद्धतीनं भगवान गोपाळकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे गोकुळामध्ये गेल्यानंतर ते जाहीर करण्यात आलं, त्याच पद्धतीनं हनुमंतरायाचा जन्म हा हनुमत तीर्थ कुर्मगाव या ठिकाणी झाला आणि मग राजधानीच्या ठिकाणी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आलं. म्हणून सगळ्या विश्वामध्ये भगवान मारुतीरायांची असणारी जन्मोत्सवाची सेवा आहे ती उद्या केली जाते, पौर्णिमेला केली जाते. परंतु हनुमत तीर्थाच्या ठिकाणी कुर्मगाव या ठिकाणी ते एक दिवस आधी म्हणजे चतुर्दशीच्या सूर्योदयाला या ठिकाणी ते जन्मोत्सव साजरा केला जातो. नक्कीच आपण पाहतोय की अनेक दिवसांची जी आहे ती परंपरा कुगाव ग्रामस्थांच्या वतीनं जी आहे ते ही जी आहे ती परंपरा राबवल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. या हनुमान जन्मभूमीचं जी परिषद भरली होती त्या परिषदेमधील कुगावमधील ग्रामस्थांनी देखील जो आहे तो सहभाग यामध्ये नोंदवल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत होतं. जो भीम महात्मा ग्रंथ आहे त्यामध्ये जे आहे ते हनुमानचा जन्म जे आहे ते या कुगावमध्ये झाल्याचा दावा देखील या ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेला असून या जयंतीच्या निमित्तानं जे आहे ते अनोखी परंपरा जपल्याचं कुगाव ग्रामस्थांनी जी जपली आहे ते आपल्याला चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.